नमस्कार. ओवी मायावरती खूपच चिडलेली असते. ती मायाला म्हणत असते, माया आंटी, माया आंटी प्लीज मला माझ्या आईजवळ जायचं आहे. माझी आई कुठे आहे सांग ना माया आंटी. तेव्हा माया बोलते, ओवी ओवी शांत हो, आपण जाऊया. तेव्हा ओवी बोलते, नाही मला आत्ताच माझ्या आईजवळ जायचं आहे. प्लीज प्लीज मला माझ्या आईजवळ घेऊन जा. आणि ती हट्टच करायला लागते. तेव्हा मात्र मायाचा राग अनावर होतो आणि माया मोठ्याने ओरडते, ओवी शांत बस, कुठेही जायचं नाहीये आपल्याला. आणि तुझ्या आईकडे तर मी तुला पाठवणारच नाही. आता जर तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ ओवी, तुझी काय अवस्था करेन. हे ऐकल्यानंतर ओवीला खूपच दुःख होतं. ओवी खूपच चिडचिड करत असते. ओवी त्यावेळेला खूपच घाबरलेली असते. इकडे जानकी, ऐश्वर्या आणि ऋषिकेश वेषांतर करून आता मायाच्या अड्ड्यावरती धाड टाकणार असतात. तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी आधीच तुझी तब्येत बरी नाही आहे. जानकी प्लीज स्वतःला सावर, या गोष्टींचा तू विचार कर. तेव्हा जानकी बोलते, माझी मुलगी तिकडे मरणाच्या दारात उभी आहे, त्या मायाजवळ आहे. आणि जोपर्यंत त्या मायाच्या तावडीतून मी माझ्या मुलीला सोडवून आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला आज त्या मायाच्या नाकावर टिचून परत मिळवणार. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तू हे सर्व करशील, पण जानकी प्लीज स्वतःला शांत ठेव. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नाही, या वेळेला माझ्या हाताने काही झालं तरी सुद्धा चालेल, त्या मायाचा खून झाला तरी सुद्धा चालेल, पण त्या मायाला मात्र मी चांगलंच आज रडवणार. तिला माहिती नाही तिने एका आईच्या मनाशी खेळ केलाय. आता मात्र तिला याची शिक्षा भोगावीच लागणार. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काळजी करायची गरज नाही, सगळं काही व्यवस्थित पार पडेल. आता कोणत्याच गोष्टीची काळजीच करू नका. तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा ऋषिकेश रणदिवे, तुम्ही जानकी ताईंना इथे आणून खूप मोठी चूक केलेत. कारण त्या मायाचं जास्त लक्ष जानकी ताईंवरतीच असतं. जानकी ताईच तिच्या टार्गेट आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लगेच जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं कसं बोलता. आईचं मन आहे माझं, शेवटी मला माझ्या मुलीची काळजी असणारच ना. मी माझा जीव सांभाळून तिथे हॉस्पिटलमध्ये बसून राहू का, आणि माझी मुलगी मात्र त्या मायाच्या ताब्यात. नाही, हे मला जमणारच नाही. आणि म्हणूनच मी हे सर्व करण्याचा विचार केला. तेव्हा लगेच ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो, इन्स्पेक्टर साहेब जाऊ देत, काही झालं तरी जानकी आपलं काही ऐकणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, जशी त्यांची इच्छा, पण एवढं मात्र नक्की ती माया खूपच खतरनाक आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, काही असलं तरी सुद्धा मी आता तिच्याशी डबल हात करणार, तुम्ही काळजीच करू नका. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी मायाच्या अड्ड्यावर पोहोचलेली असते. समोरच माया बसलेली असते. ती मायाला मोठ्याने हाक मारते, माया. तेव्हा मात्र माया मागे वळून पाहते. त्यावेळेला माया म्हणते, जानकी तू तू इथे कशी काय आलीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, लाज वाटत नाही माया. त्यावेळेला माया हसायला लागते आणि म्हणते, बरं झालं आलीस ते, कारण तू इथे यायलाच पाहिजे होतीस. जानकी एकदा जीवाशी खेळून आलीस, मरणाच्या दारातून आलीस, तरी सुद्धा तू इथे परत कशी काय आलीस. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय ना माया, तू कितीही प्रयत्न कर मला मारण्याचा, पण जोपर्यंत मी माझ्या मुलीला सोडवत नाही तोपर्यंत मी काहीच करणार. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी तू कितीही काही कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी मुलगी तुला या जन्मात कधीच मिळणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, काही झालं ना तरी सुद्धा या वेळेला माया तू माझ्या तावडीतून सुटणारच नाहीस. तेव्हा लगेच माया बोलते, बघूया ना कोण काय करतं ते. तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते, माया आता मी तुला शेवटचं विचारते, माझी मुलगी कुठे आहे ते मला सांग, आणि जर का ते मला सांगितलं नाहीस ना तर बघ. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच माया
मोठ्याने बोलते, जानकी आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि बरंच झालंयस तसं पण तू आलीस ते. एकदा तू वाचलीस पण आता मात्र तू वाचणार नाहीस. आता मात्र मी तुला कायमचं संपवणार. तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो आणि जानकी थेट मायावरती पिस्तूलच रोखते. तेव्हा माया जानकीला बोलते, जानकी, ज्या हाताने पिस्तूल रोखलंयस ना, आधी स्वतःच्या मनाला विचार, तू माझ्यावरती गोळी झाडू शकतेस का? तेव्हा लगेच जानकी बोलते, माया चुकतेस तू. तू जानकीला नाही तर एका आईला चॅलेंज करतेस. एक आई आपल्या मुलीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तेव्हा माया बोलते, जानकी, याचा अर्थ तू माझा जीव घेशील. तेव्हा जानकी बोलते, वेळ पडली तर मी तुझा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा माया बोलते, जानकी, उगाच नाही ते करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे एकटीच आहेस. तेवढ्यात मात्र मायाचा माणूस जानकीच्या पाठी आलेला असतो आणि तो जानकीच्या डोक्यात काठीने मारणार. तेवढ्यात मात्र ऋषिकेश त्याच्या हातातील काठी धरतो आणि त्याच्या सनसनीत कानाखाली देत त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. तेव्हा मात्र माया बिथरते. तिला काय करावं तेच कळत नाही. माया बोलते, जानकी, म्हणजे तू प्लॅन नुसार आलेली आहेस. तेव्हा जानकी बोलते, हो माया, मागच्या वेळेला मी खूप मोठी चूक केली की एकटी आले, म्हणूनच तू मला भारी पडलीस. पण या वेळेला नाही. या वेळेला मी माझ्या ऋषिकेशला सोबत घेऊन आलीये. माया, आता तू कितीही आमच्यावरती घाव कर तरी सुद्धा या वेळेला तुझ्या नाकावर टिचून मी माझ्या ओवीला घेऊन जाणारच. आणि तेवढ्यात मात्र ओवी तिथे आई आई हाक मारत आलेली असते. त्यावेळेला माया ओवीचा गळाच पकडते आणि स्वतःपाशी धरते आणि जानकीला बोलते, जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर का तू माझ्यावरती गोळी झाडलीस तर तुझी मुलगी सुद्धा माझ्यासोबत जाणार. तेव्हा जानकी बोलते, माया, अगं काय करतेस तू? माया, ओवीला सोड. अगं किती लहान आहे ती, त्याचा तरी विचार कर. माया, तुला कळतंय का तू कशी वागतेस ते? तू तिच्या जीवाशी खेळतेस. तेव्हा लगेच माया बोलते, पुरे झालं. मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर. तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच जानकी मायाला बोलते, माया, माझ्या मुलीला वेठीस धरायचं नाही आणि या पद्धतीने तर असंच वागायचं नाही. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने माया खूपच मोठ्याने ओरडते. त्यावेळेला ती बोलते, जानकी, माझ्या आयुष्याशी खेळायचं नाही. जानकी, तू माझ्या भावाला मारलंस आणि याचा बदला मी घेणारच. आणि त्याशिवाय मी जिवंत राहणार नाही. आता तू बघच मी काय करते ते. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता सगळं संपलं. आता तर विषय समाप्त झाला. तेव्हा मात्र जानकी मायाला बोलते, माया, शेवटचं सांगते, ओवीला सोड, नाहीतर मी काय करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, जानकी, मी सोडणार नाही म्हणजे नाही. आज काही झालं तरी सुद्धा चालेल, पण मी एक घाव दोन तुकडे करणारच. जानकी, मला तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि या ओवीचा जीव जर का गेला ना तर सगळं व्यवस्थितच होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, संपलंय सर्व आता. हा विषय तर मला वाढवायचाच नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते, बस जानकी, आता तू काही कर. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या पाठीकडून जाऊन मायाच्या डोक्यात वार करते. माया खाली रक्तबंबाळ पडलेली असते. मायाला रक्तबंबाळ बघून ओवी लगेच जानकीकडे धाव घेते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मायाच्या हातात बेड्या ठोकतात. त्यावेळेला जानकी मायाजवळ येते आणि मायाला बोलते, माया, बघितलं, स्वतःच्याच हाताने स्वतःची वाट लावलीस. माया, किती वेळा सांगितलं होतं तुला माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ नकोस. कोण समजतेस कोण तू माया? त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला हा विषयच वाढवायचा नाही आणि हा विषय आता इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते.
त्याच वेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, गप्प बस जानकी, आता तुझी वाट लागलीच. मी तुला सोडणार नाहीये जानकी, मी तुला संपवायला पुन्हा येणार. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू मला संपवू शकत नाहीस, कारण माझं प्रेम माझ्या मुलीवरती खूप आहे आणि माझ्या कुटुंबाचं प्रेम माझ्यावरती आहे. माझ्या कुटुंबाचं प्रेम माझ्या सोबत असताना मी कधी हारूच शकत नाही. आता तुला जे करायचं आहे ना ते कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, जानकी, किती दिवस हे प्रेम तुझ्यासोबत टिकतंय ना ते मला बघायचं आहे. जानकी, मी तुला संपवल्याशिवाय माफ करणार नाही. आता मात्र तुझी वाट लागली. तू बघ तुला मी तुझा जीव घेणार की नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया, पोलिसांच्या ताब्यात आहेस. आज तुझ्या नाकावर टिचून मी माझ्या ओवीला परत मिळवलं आणि खरं तर या गोष्टीसाठी ऐश्वर्याचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, जानकी, अगं मी एवढी पापं केलेत की ती पापं कशानेही धुतली जाणार नाहीत. आणि जानकी, खरं सांगू, आता हा विषय सोड. मला तर हा विषय ताणायचाच नाहीये जानकी. जानकी, प्लीज स्वतःला समजून घे. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही, आता या विषयावर तर मला काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, ऐश्वर्या, तुला आणि जानकीला संपवायला ही माया पुन्हा येणार. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब बोलतात, चला हिला जेलमध्ये टाकायला घेऊन चला. आणि ऐश्वर्याला तिथून घसपटत फरफटत इन्स्पेक्टर साहेब घेऊन जात असतात. तेवढ्यात जानकी ओवीला जवळ घेते आणि त्याच वेळेला ओवी रडायला लागते. तेव्हा ओवी रडताना बघून जानकी ओवीला बोलते, ओवी बाळा, रडायची गरज नाही. ओवी बाळा, कशाला रडतेस? तेव्हा ओवी बोलते, आई, माया आंटी खरंच खूप चांगली होती असं मला वाटत होतं, पण माया आंटीने तर मला फसवलं. माया आंटी ज्या पद्धतीने माझ्याशी वागली त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. आई, माया आंटी खरंच खूपच वाईट आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ओवी बाळा, जाऊ दे. या गोष्टींचा तू आता विचार करू नकोस. तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा हा आपल्या आयुष्यातील एक वाईट प्रसंग होता आणि त्याच्यावरती आपण मात केली आहे. आता तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र ओवी बोलते, आई, पुन्हा ती येणार नाही ना? तेव्हा लगेच जानकी बोलते, पुन्हा जर का ती आली ना तर तिला कायमचं मी संपवेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया चॅप्टर संपलाय की पुन्हा एकदा जानकीच्या आयुष्यात वादळ बनून येईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.